ألم تر أن الله سخر لكم ما في الأرض والفلك تجري في البحر بأمره ويمسك السماء أن تقع على الأرض إلا بإذنه إن الله بالناس لرءوف رحيم وهو الذي أحياكم ثم يميتكم ثم يحييكم إن الإنسان لكفور لكل أمة جعلنا منسكا هم ناسكوه فلا ينازعنك في الأمر وادع إلى ربك إنك لعلى هدى مستقيم وإن جادلوك فقل الله أعلم بما تعملون الله يحكم بينكم يوم القيامة فيما كنتم فيه تختلفون ألم تعلم أن الله يعلم ما في السماء والأرض إن ذلك في كتاب إن ذلك على الله يسير ويعبدون من دون الله ما لم ينزل به سلطانا وما ليس لهم به علم وما للظالمين من نصير وإذا تتلى عليهم آياتنا بينات تعرف في وجوه الذين كفروا المنكر يكادون يسطون بالذين يتلون عليهم آياتنا قل أفأنبئكم بشر من ذلكم النار وعدها الله الذين كفروا وبئس المصير. काय तुम्ही या गोष्टीवर विचार केला नाहीत की जमिनीच्या चीजवस्तूंना अल्लाहनं तुमच्या अधिकारात दिल्या आणि हे सर्व काही त्याच्याच हुकुमानं होत आहे की समुद्रात नौकाही तुमच्या कामासाठी लागलेल्या आहेत आणि या आकाशाला जमिनीवर कोसळण्यापासून त्यानंच रोखून धरलं आहे. मात्र जेव्हा त्याचा हुकूम होईल तेव्हा आकाशाला जमिनीवर कोसळावंच लागणार आहे. यात शंका नाही की अल्लाह मानवांच्या अवस्थेबाबत फार मेहरबान आणि दयावान आहे आणि त्यानंच तुम्हाला जीवन प्रदान केलं आणि तोच तुम्हाला मृत्यूही देईल, मग तुम्हाला जिवंत करून उठवेल. निस्संदेह मनुष्य फार कृतघ्न, उपकार न जाणणारा, नाकदरी करणारा आहे. प्रत्येक जनसमुदायाकरता उपासना आणि कुर्बानी बलिदानाच्या पद्धती आम्ही सांगितल्या होत्या की आपापल्या काळात प्रत्येक जनसमुदायानं त्याच पद्धतीनं केलं पाहिजे होतं. आता तुम्ही याची काळजी घ्यावी की या लोकांनी उपासना पद्धतींमध्ये तुम्हाला दिलेल्या आदेशांबाबत वादविवाद किंवा भांडण तंटा करू नये. तुम्ही त्यांना आपल्या पालनकर्त्याकडे बोलवीत राहा. निसंशय तुम्ही सरळ मार्गावर आहात. अशी न्यायपूर्ण गोष्ट आल्यानंतरही जर हे लोक तुमच्याशी भांडण तंटा सुरू ठेवतील तर तुम्ही सांगून टाका की अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो जे काही तुम्ही करत आहात आणि हेही सांगा की तुम्हा सर्वांच्या आपापसातील मतभेदाचा अंतिम फैसला कियामतीच्या दिवशी अल्लाहच करेल. काय तुम्हाला माहिती नाही की आकाशांमध्ये आणि जमिनीवर जे काही आहे आणि जेवढं काही आहे सर्व अल्लाहला माहिती आहे आणि ही माहिती ज्ञानग्रंथात सामील केली गेली आहे आणि हे सर्व अल्लाह करता फार सोपं आहे. आणि या लोकांची तरीही हीच दशा आहे की अल्लाहच्या शिवाय दुसऱ्यांच्या उपासनेत मग्न झाले आहेत. वास्तविक दुसऱ्यांची बंदगी करण्याबद्दल अल्लाहतर्फे त्यांना कसलीही अनुमती किंवा आदेश मुळीच दिला गेला नव्हता आणि याविषयी त्यांना काहीच ज्ञानही नाही. अशा जुलमी लोकांचा कोण सहाय्यक असू शकतो? अशा नादान लोकांना समजावण्याकरता जेव्हा जेव्हा त्यांना आमच्या स्पष्ट आयती वाचून ऐकवल्या जातात तर आनंदित होऊन सरळ मार्ग धरण्याऐवजी उलट त्यांच्या चेहऱ्यावर नापसंतीचे भाव दिसून येतात आणि स्पष्ट असं दिसू लागतं की आता हे तुटून पडतील आणि हल्ला करतील आमच्या त्या दासांवर जे आमच्या आयती त्यांना वाचून ऐकवतात. तुम्ही त्यांना सांगा, काय मी तुमच्या या हरकतीमुळे तुमच्यावर जी वाईट दशा आली आहे त्याहून जास्त वाईट खबर सांगू?
ती आहे जहन्नमची आग, जिच्यात झोकून देण्याचा अल्लाहनं इन्कारी लोकांकरता वायदा केला आहे. आणि हे किती वाईट ठिकाण आहे.